संतोष देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल 3.5 तास तक्रार दाखल करून घेतली नाही। पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला, पण तरी देखील त्यांनी तक्रार नोंदवूनच घेतली नाही, असा खुलासा संतोष देशमुखांचे ड्रायव्हर शिवराज देशमुख यांनी केलाय। पोलिसांनी बसवून ठेवलं, तक्रार हळूहळू लिहायची असते, कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावं लागतं, असं म्हणत पोलिसांनी बराच वेळ घालवला, अशी माहिती जबाबातून समोर आली आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आता नव्या कराडची एंट्री झालेली आहे। आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या जबाबात सुग्रीव कराडचं नाव घेतलेलं आहे। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेनं केला होता। याच मारहाणीचा बदला घेण्याकरता ही हत्या करण्यात आल्याचं चाटे आणि केदार यांनी म्हटलंय। यात सुग्रीव कराडनं गुन्हेगारांना पकडण्याकरता एसआयटीला मदत केली होती आणि डॉक्टर वायबसेनच आरोपींना मदत केल्याची टीप एसआयटीला दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता सुग्रीव कराडची चौकशी होणार का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणजे काळ्या स्कॉर्पिओ गाडीतील सापडलेले विविध पुरावे, जे आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतात। आरोपी सुदर्शन घुलेच्या स्कॉर्पिओमध्ये हे पुरावे आढळले असून ही स्कॉर्पिओ त्याला भेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। वाल्मिक कराडनेच ही स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेला भेट दिली होती, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। सुग्रीव कराड टोळीच्या विरोधात बोलल्यानं बक्षीस म्हणून ही स्कॉर्पिओ वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या माध्यमातून सुदर्शनला दिली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सुग्रीव कराड हा देखील वसुली, खंडणी आणि मारहाणीचे प्रकार करत होता। त्याच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। स्थानिक टोळी वर्चस्वाच्या स्पर्धेतून सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुलेमध्ये आधीपासूनच वाद होते, अशी माहिती समोर आली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। सुरेश, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, वेगवेगळ्या जबाबातून गोष्टी समोर येत आहेत, आजचं काय अपडेट? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यामधील ज्या एक जी माहिती समोर येते त्यामध्ये वेगवेगळे खुलासे केले जातात। विशेष म्हणजे शिवराज देशमुख याचा जो जबाब समोर आला त्या जबाबामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। घटना घडल्यानंतर शिवराज देशमुख हे पोलीस स्टेशनला 3 ते 3.5 तास बसले होते। त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांची फिर्याद घेतली नाही आणि विशेष म्हणजे एवढी दिरंगाई करत असताना कारण काय सांगितलं गेलं तर कायदा बदललेला आहे आणि नवीन पुस्तक पाहावं लागेल आणि त्यानंतर फिर्याद द्यावी लागेल, म्हणजे अत्यंत धक्कादायक होतं। आणि जर त्यावेळेस जर लवकर फिर्याद घेतली गेली असती आणि कदाचित संतोष देशमुख यांचा जीव त्या ठिकाणी वाचला असता। मात्र सगळी दिरंगाई केल्यामुळे आता जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करणार होते त्यांच्यावरती देखील कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी केली जाते। सुवर्णा, नक्की सुरेश, 3-3.5 तास लावले या तक्रारीची दखल घ्यायला। जर लगेचच अपहरण झालेलं आहे म्हटल्यावर तात्काळ दखल घेतली गेली असती तर संतोष देशमुखांना शोधणं सोपं गेलं असतं आणि त्यांचा जीव वाचला असता। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। संतोष देशमुखांचा जो ड्रायव्हर आहे त्याने ही जबाबात माहिती दिली आहे, जी आता समोर आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होईल असा विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केलाय। दोषारोपपत्र दाखल झाल्यावर हे स्पष्ट झालंय की खंडणी ते हत्येपर्यंतच्या प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत, त्यामुळे या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। जयराम चाटे याच्या जबाबातील सुग्रीव कराडबद्दलचा सवाल केल्यावर कुणी काहीही बोललं तरी कुणीही वाचणार नाही, अशीही प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिलेली आहे। कुणी काही बोललं तर याच्यातून कुणीच वाचणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे। कारण का हे ज्या पद्धतीनं सांगत होतो मी की खंडणी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत, ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्यावेळेस हे सिद्ध झालेलं आहे। कालच्या तारखेच्या वेळेस तुम्ही जे या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या वतीनं जे वकील साहेब आहेत, निकम साहेब,
त्यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आणि सगळे पुरावे दिलेले आहेत की या प्रकरणातील सगळे जे आरोपी आहेत हे कशा पद्धतीने ह्यांचं कृत्य आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा होणार असा आम्हाला विश्वास आहे.